हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग ना खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे, कारण आज आम्ही आलो आहोत पेरियार लेकमध्ये बोटिंग करायला. तर हे पेरियार लेक ना पेरियार नॅशनल पार्कमध्ये आहे. तर इथे आम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स बघायला मिळणार. कोणकोणते ॲनिमल्स बघितले ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल. असून तुम्ही गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी होती. तर तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर किती गर्दी आहे. ते डिस्कवरी चॅनल तशासारखं वाटतं ना, सेम. पाणी कमी आहे. आवाज 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 पायऱ्या खाली म्हणलं तू. शरयू. तर आम्ही ना ट्रिपला येण्याआधीच ऑलरेडी तिकीट काढून ठेवलं होतं, त्यामुळे एवढा काही इश्यू आला नाही इथं आल्यावरती. काही जणांनी इथं आल्यावरती काढलं. तर पर पर्सन 450 का 500 असं काहीतरी तिकीट होतं. तर आम्ही ऑनलाईनच काढून घेतलं होतं आधी, आणि त्यांचा टायमिंग पण असतो. म्हणजे आम्ही 3:30 वाजताचं काढलं होतं. तर इथं सगळ्यांचे तिकीट काढून झाले होते. म्हणजे त्यांना दाखवले ते शर्यूचं पण काढलं होतं, कारण तिला सेपरेट सीट असणार. आणि डबल फ्लोअर म्हणजे डबल ह्याची बोटिंग होती ना, त्यामुळे आमचा जे नंबर होता ना तो वरती आला होता. आमचं सीट वरती होतं, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होते. वरून कसं अजून छान असा व्ह्यू दिसणार आणि असं निवांत पण बघायला येणार. खालून काय एवढं एन्जॉय करता येणार नाही. त्यामुळे ना खरं सांगते, वरती आल्यावर ना एवढं भारी वाटत होतं ना, की वरती बसून सगळं एवढं सुंदर दिसत होतं ना, की मी अशा शब्दात सांगू शकत नाही. तिथली फिलिंग ना एवढी भारी होती ना. म्हणजे आणि तुम्ही ना हा म्हणजे पक्ष्यांचा किंवा ते किडे असतात ना त्यांचा आवाज ऐकू शकता. एकदम स्पष्ट ऐकू येत होता. आता मी माझी बडबड थांबवते आणि तुम्ही ना हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि इथे फायनली आम्हाला एक रेनडिअर दिसलं होतं, त्यामुळे मी तर खूप जास्त खुश होती की आल्यासारखं एकतरी काहीतरी ॲनिमल दिसला म्हणून. आणि तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही काय माहिती, पण इथे ना 2 रेनडिअर होते. आणि नंतर ना आम्हाला गवा असतो ना, म्हणजे जे आता काय असं सांगता येणार नाही, पण ते गाई असते ना त्याच्यासारखं दिसतं. तर तो गवा पण आम्हाला दिसला. तर म्हणजे अशी आमची एक्साइटमेंट वाढत होती की अजून कोणकोणते ॲनिमल्स दिसतील म्हणून. पिलुड्या शरू आणि इथे तुम्हाला ना एलिफंट पण दिसत असेल. तर आता आम्हाला ना एक असे ॲनिमल दिसायला लागले आहेत, कारण इव्हनिंगचा टाईम होता, त्यामुळे सगळे पाणी प्यायला वगैरे बाहेर येत होते. बरं झालं म्हणजे ह्या टाईमला आलो आपण, त्यामुळे एवढं पैसे घातल्यासारखं काहीतरी बघायला भेटलं. आणि जेवढं कॅमेऱ्यामध्ये दिसतं ना छान, त्याच्यापेक्षा समोर खरं सांगते मी एवढं भारी दिसत होतं ना. आणि एवढी ती ग्रीनरी, म्हणजे एवढी ती हिरवळ, आणि ते पक्ष्यांचा, ते किड्यांचा आवाज, ते शांत असं पाणी, खूप छान वाटत होतं ते बघायला सिरियसली.
आता तुम्हाला हे ॲनिमल ना म्हणजे व्हिडिओमध्ये थोडेसे जवळ वाटत असतील, पण त्यांच्यापासून आम्ही खूप दूर होतो. कारण मी 2x 3x 4xमध्ये ते व्हिडिओ शूट करत होते. कारण त्यांच्या जवळ गेलं ना की ते पळून जातील, पाणी पिणार नाही. त्यामुळे ना आमची बोट खूप दूर होती त्यांच्यापासून. मी झूम करून ते काढत होते, पण असू दे, मला तेवढं तरी दिसते. तुम्ही रेंडीर बघू शकता. म्हणजे बघितल्यावर एवढं छान वाटत होतं ना की बापरे, एका टायमाला एवढे असे म्हणजे जे आपण डिस्कवरी चॅनलमध्ये ते बघतो ना सेम तसंच वाटत होतं ते. त्यामुळे खरंच ही फिलिंग ना एकदम भारी होती. म्हणजे ती असं सांगताच येणार नाही, एवढं छान वाटत होतं त्यांना पाणी पिताना ते बघून. आणि इथं ना तुम्ही ते गवे मी म्हणलं होतं ना, तर तेच होते इथं, त्यांचा कळपच होता. असा होता आमचा एक्सपिरियन्स. म्हणजे मला तर खूप स्पेशल वाटलं आणि खूप छान वाटलं पेरियार बोटिंग करून. जर तुम्ही केरळला येत असाल ना तर पेरियार बोटिंग नक्की ट्राय करा, करायलाच पाहिजे. माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.